कर्जमुक्तीबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केलेली होती, 7/12 करूया कोरा कोरा कोरा. परंतु सत्ता मिळाल्यानंतर सुद्धा अजूनही त्यांनी त्याच्याबद्दल कुठलंही पाऊल उचललेलं नाही किंवा तशी त्यांची इच्छा सुद्धा नाही शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं पाहिजे, कर्जमाफी केली पाहिजे. आणि येणाऱ्या काळात पण ते करतील अशी शक्यता नाही. याच्याबद्दल आपण व्हिडिओ बनवलेला आहे. तर नमस्कार मित्रांनो, मी संदीप शिंदे, महाराष्ट्र यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आपण जे आत्ता नागपूरला बच्चू कडू यांचं आंदोलन झालं आणि ते आंदोलन आता स्थगित झाले, त्याच्याबद्दल बोलणार आहोत. 30 जून 2026 पूर्वी राज्य सरकार कर्जमाफी जाहीर करणार किंवा त्याच्यापूर्वी कर्जमाफी करणार असं सांगितलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टीचा वेगवेगळे लोकांच्या मनात प्रश्न निर्माण झाले, गोंधळ, अफवा आणि सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा, फोटो व्हायरल होत आहेत. तर त्याच्याबद्दल आपण आता विश्लेषण करणार आहोत. सगळ्यात पहिलं म्हणजे बच्चू कडू यांच्याबद्दल बोलूया. त्यांच्याबद्दल वेगवेगळे व्हिडिओ आणि वेगवेगळे फोटोज व्हायरल होत आहेत. तर सगळ्यात पहिलं म्हणजे बच्चू कडू हे गुवाहाटीला गेले होते आणि तो माणूस भ्रष्ट आहे, करप्ट आहे. गुवाहाटीला गेला होता म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनीच त्यांना पुढे केलेलं आहे आणि हे आंदोलन घडवलं जात आहे. कारण शेतकऱ्यांचा असंतोष कुठेतरी दडपण्यासाठी बच्चू कडू यांनी आंदोलन सुरू केले. तर हे आंदोलन मुळातच देवेंद्र फडणवीस यांच्या पाठिंब्यानं सुरू आहे का, अशा शंका लोकांच्या मनात आहे. कारण अगोदर रायगडला आंदोलन केलं, म्हणजे जिथं रायगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची जिथं समाधी आहे तिथं अगोदर बच्चू कडू यांनी आंदोलन केलं. त्याच्यातून सांगितलं कमिटी करून, ती कमिटी कुठं काही केली नाही. ते बोंडे वगैरे खासदार आहे भाजपचे, त्यांच्या अध्यक्षतेखाली त्या कमिटीचं काय झालं. ही कमिटी म्हणजे हा सगळ्यात मोठा फ्रॉड असतो. त्याच्यात काय झालं नाही. नंतर बच्चू कडू यांनी जूनमध्ये मोजरी इथं आंदोलन उपोषण केलं 7 दिवस. त्या उपोषणात सांगितलं की आम्ही तारीख जाहीर करू. तारीख जाहीर झाली नाही. ऑक्टोबर पर्यंत कर्जमाफी करू असं पण सांगितलेलं होतं. आणि एवढं होऊन सुद्धा आता ऑक्टोबरमध्ये 28ला मोर्चा बच्चू कडू यांनी काढला आणि त्याचं आता त्या मोर्चानंतर किंवा त्या आंदोलनानंतर आता 30 जून 2026 ही तारीख जाहीर झालेली आहे की त्या तारखेपर्यंत आम्ही कर्जमाफी जाहीर करू. तर आता याच्यात बच्चू कडू यांच्याबद्दल बोललं पाहिजे. बच्चू कडू यांच्याबद्दल वेगवेगळे प्रश्न निर्माण होत आहेत. परंतु मान्य आहे ते असणार देवा भाऊ, आपण म्हणतो ना आपला भिडू बच्चू कडू. तर आता असं माझ्या मनात पण यायला लागले का देवा भाऊचा भिडू बच्चू कडू. कारण शेतकऱ्यांचा असंतोष दडपण्यासाठी, त्याला एक वेगळी वाट करून देण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनीच बच्चू कडू यांना नेमलेलं आहे. हेच वारंवार आंदोलन करणार, हेच पुढच्या तारखा घेणार आणि हेच शेतकऱ्यांना फसवणार, असं एकूण सगळं चालू आहे असं दिसतं. आपण सांगितलं रायगड ते मोजरी काय झालं, गुवाहाटीला बहादर गेले होते. हे पण आपण बघितलेलं आहे. 50 खोके एकदम ओके काय असेल ते यांनी घेतलेले. हे आता या महाराष्ट्रातल्या शेंबड्या पोराला सुद्धा माहीत झालेलं आहे. भाजपवाले लोक कोरोनामध्ये ज्यावेळेस उद्धव ठाकरे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यावेळेस सगळंच म्हणजे अगदी नरेंद्र मोदी सुद्धा स्वतःच्या घरी बसून प्रशासन चालवित होते. मग यांना लाज वाटली पाहिजे की ते उद्धव ठाकरे बद्दल बोलतात की ते घर कोंबडा आहे, घरी बसून त्यांनी प्रशासन चालवलं, मंत्रालयात गेले नाही. निर्लज्ज लोकांना त्यावेळेस कोरोनाच होता, त्यावेळेस मोदी सुद्धा घर कोंबडा झालेला होता. मग अशा वेळेस तुम्ही उद्धव ठाकरेंना बोलायचा तुम्हाला काय अधिकार आहे. आणि तुम्ही जर घर कोंबडा म्हणता तर त्यांनी असे निर्णय घेतले का त्याच्यातून कर्जमाफी सारखा मोठा निर्णय झाला. शेतकऱ्यांना म्हणजे मोठा आधार मिळाला त्याच्यातून. त्याच्यानंतर कोरोनात लोकांना म्हणजे कुत्र्यासारखी मौत जी भाजप शासित राज्यात युपी, बिहार, गुजरात इथं म्हणजे कुत्र्यासारखे लोक मरत होते, तशी परिस्थिती मात्र देवेंद्र फडणवीस यांनी बघितलं असेल. राज्यात आपल्या राज्यात तशी परिस्थिती नव्हती. लोक तर काही असे म्हणतात बरं झालं उद्धव ठाकरे कोरोनाच्या काळात मुख्यमंत्री होते म्हणून आम्ही वाचलो, नाहीतर या देवेंद्र फडणवीस यांनी फक्त अभ्यासच करीत बसले असते कोरोनाचा आणि आम्हाला वाचवलं नसतं. म्हणजे मला एक सांगायचे, तुम्ही त्यांना घर कोंबडा म्हणता हिनावता, परंतु त्यांनी शेतकऱ्यांचा निर्णय म्हणजे निवडणूक होऊन 1च महिना झालेला होता, पुढे निवडणुका नव्हत्या. जे सगळे राजकारणी हे सत्तेसाठी किंवा निवडणुका जिंकण्यासाठी निर्णय घेत असतात, परंतु उद्धव ठाकरे यांनी निवडणूक समोर नसताना सुद्धा निर्णय घेतला आणि स्वतःचा शब्द पाळला. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती त्यांनी 2 लाखापर्यंतची दिली.
आता फडणवीस हे मुळात शेतकरी विरोधी आहे, याच्याबद्दलचा मी व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओ ते मी टाकणार आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, आपण बघू शकता. फडणवीस हे शेतकऱ्यांना कर्जमाफी कधीच करणार नाही, किंवा मोदी करणार नाही, किंवा भाजप करणार नाही. याच्या अगोदर त्यांनी असं केलेलं नाही. उलट शेतकरी कर्जात कसा जाईल याच्यासाठीच त्यांचे आतापर्यंतचे गेल्या 10 वर्षातले 11 वर्षातले निर्णय आहेत. शेतकऱ्यांच्या शेतमालाचे भाव पाडणे, निर्यात बंदी करणे, आता हे सगळं आपल्याला पाठ झालेलं आहे. तेच मी पुन्हा पुन्हा सांगत नाही. म्हणजे शेतकरी कर्जात काय गेलाय तर भाजप सरकारमुळे गेला. शेतमालाला कुठले भाव मिळून द्यायचे नाही. आता शहरातले काही नालायक लोक आहेत, शेण खाऊ लोक, ज्यांना म्हणजे कुठली अक्कल नाहीये, फुकट खातात हरामखोर, आणि उलट शेतकऱ्यांबद्दल बोलतात की यांना फुकट पाहिजे, यांना कर्जमाफी पाहिजे. कर्ज आमच्यावर झालेलं आहे ना, ते तुमच्यामुळे झालेलं आहे. तुम्ही आमचं रक्त आणि मांस खाल्लंय, आमचं रक्त पिले, मांस खाल्लं, म्हणून आमच्यावर कर्जमाफी झाली, कर्ज झालं. आणि आमची जी आत्महत्या होतात, ह्या आमच्या आत्महत्या नाही, तुम्ही केलेली खून येते. तुमच्या जगण्यासाठी, तुमच्या खाण्यासाठी आमच्या हत्या होतात, आमची खून होतात. अशी परिस्थिती आहे. म्हणजे आम्हाला जो माल ज्याला योग्य मोबदला मिळाला पाहिजे तो मिळत नाही, किंवा चांगला भाव मिळाला पाहिजे तो मिळत नाही. तुम्हाला फुकट वस्तू मिळतात, फुकट अन्न खायला मिळतं, म्हणून शेतकरी आत्महत्या करतो. जर आमच्या मालाला योग्य भाव मिळाला तर तुमचं खाणं अवघड होईल, आणि तुमच्या आयुष्याची कमाई फक्त खाण्यातच जाईल, आणि तुमच्या ढुंगणावरच्या चिंध्या आहे ना, त्या सांभाळण्यातच जाईल. जर आमच्या मालाला, आमच्या कापसाला योग्य भाव मिळाला, म्हणजे आम्ही सोयाबीनला 2014 पूर्वीचा भाव घेतोय. म्हणजे 2014 पूर्वी काँग्रेस योग्य भाव देत होतं, ते भाव आज आम्ही घेतोय. 2014 पूर्वी 8,000 भाव होते कापसाला, ते आता आम्हाला मिळत नाही. 7,000 भाव आहे कापसाला आज, सोयाबीन 4,000 आहे. 10 वर्षात किती वस्तूचे भाव वाढले सगळ्याच. म्हणजे बाकीच्या सगळ्या वस्तूंचे भाव वाढले तर तुम्हाला चालतात, फक्त शेतमालाचे कुठले भाव नाही वाढले पाहिजे. आणि शेतमाल उत्पन्न करायला ज्या गोष्टी लागतात, ज्या निविष्ठा म्हणतो आपण त्याला, म्हणजे रासायनिक खतं असतील, कीटकनाशक असतील, याचे पण भाव वाढले ना 10 वर्षात प्रचंड. फक्त शेतकऱ्याला ज्या वस्तू विक्री करायच्या आहे त्याचे भाव वाढले नाही, पण शेतकऱ्याला ज्या वस्तू खरेदी करायच्या आहे त्याचे भाव मात्र प्रचंड वाढलेले. हे नालायक लोकांना कळत नाही, किंवा जे लोक अन्न खात नाही, शेण खातात, किंवा आणखी दुसरी कुठली गोष्ट आहे ती एक विष्ठा आपण म्हणतो तिला, ते खाणारे लोक आहेत जे शेतकऱ्यांना नाव ठेवतात. आतापर्यंत कर्जमाफ्या ज्या झालेल्या आहे भारतामध्ये, ह्या फक्त काँग्रेसनेच केल्या. भाजप कधीही कर्जमाफी करणार नाही, याच्या अगोदर त्यांनी केलेली पण नाही. प्रचंड पुलतांब्याचं आंदोलन झाल्यानंतर, त्या आंदोलनात मी सुद्धा होतो, झाल्यानंतर फक्त एकदा देवेंद्र फडणवीस यांनी, ती भारतातली एकमेव भाजपने केलेली कर्जमाफी होती, परंतु ती कर्जमाफी अशी बनवलेली होती की कमीत कमी शेतकऱ्यांना कमीत कमी लाभ मिळेल अशी व्यवस्था देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. आणि ते आंदोलन फोडण्यात भाजपचेच लोक होते. आता मी इथं नाव घेत नाही बसणार त्यांचे, नालायक लोकांचे. शेतकऱ्यांच्या नावाखाली त्यांनी शेतकऱ्यांच्याच पाठीत खंजीर खूप असतात. आता दुसरा प्रश्न असा आहे की बरेच, आता आपण मूळ मुद्द्यावर बोलू, की सोशल मीडियामध्ये बऱ्याच ठिकाणी भाजप पुरस्कृत लोकांनी किंवा भाजप पुरस्कृत अकाउंटवरून रविकांत तुपकर किंवा जे लोक सह्याद्री अतिथीगृहामध्ये सरकारबरोबर चर्चा करायला किंवा बोलणी करायला गेले होते, त्यांच्या हातात एडिट केलेले फोटो टाकलेले, की ते अशा बॅगा घेऊन जातात. चर्चेला जाताना कोण बॅगा घेऊन जाईल का, म्हणजे पैशाच्या. नीच आणि मूर्ख निर्लज्ज लोक आहेत भाजपची. चर्चे ऊन येताना बॅगा घेऊन येतील ना. म्हणजे तुमचं म्हणणं आहे बघ, त्यांना बदनाम करण्यासाठी, म्हणजे शेतकरी नेत्यांना बदनाम करण्यासाठी तुम्ही जो प्रोपगंडा सुरू केलाय की यांना पैसे मिळाले म्हणून यांनी आंदोलन स्थगित केलं. अरे मूर्खांनो, बॅगा ह्या आंदोलन म्हणजे चर्चा झाल्यानंतर घेऊन येतील ना. आंदोलनाला किंवा चर्चेला जाताना कश काय बॅगा घेऊन जातील, म्हणजे पैशाच्या बॅगा. म्हणजे थोडी तरी अक्कल वापरा. म्हणजे अक्कल तर तुम्हाला नाहीच भाजपच्या लोकांना, आता ती वापरा इथून पुढे. आणि फोटो मुळात आपण जर व्यवस्थित फोटो बघितला तर ते एडिट केलेले फोटो आहे, व्हिडिओ नाही बरं का, कारण व्हिडिओ तसं करता येत नाही. आता AI वर करता येतं, परंतु फक्त शेतकरी नेत्यांना बदनाम करण्यासाठी, शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण करण्यासाठी असे फोटो बनवलेले.
तर याच्यात काही तथ्य नाही. अजित नवले सारखा माणूस जो नगर जिल्ह्यातला आहे, अकोले तालुक्यातला असताना आंदोलनात सेटलमेंट आणि मॅनेज होऊ शकत नाही असं मला खात्री आहे. रविकांत तुपकर सारखा सुद्धा माणूस चांगला आहे. राजू शेट्टी सारखा माणूस आहे. बच्चू कडू असू शकतो फ्रॉड, शकतो म्हणलंय मी. अजून माझं असा म्हणजे मी शिक्का नाही मारलेला का फ्रॉड आहे. हा तो फ्रॉड असू शकतो, परंतु हे बाकीचे जे नेते मी ज्यांच्याबद्दल नाव घेतलं यांच्याबद्दल मला शंका नाही. अजित नवलेनीच हा किल्ला लढवला आणि 30 जून ही तारीख घेतली. आता याच्यातून एक फायदा झालेला आहे शेतकऱ्यांचा. जे आता शेतकऱ्यांचं नुकसान झालंय या वर्षी, म्हणजे 24-25 किंवा 25-26च्या आर्थिक वर्षात, म्हणजे ह्या पावसामुळे जे नुकसान झालंय आताच्या खरीपात, याचा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे. कसं की हे शेतकरी जर अगोदरची तारीख घेतली असती तर आत्ता कर्जमाफीत बसले नसते. परंतु जर 30 जूनला जाहीर होणार आहे त्याच्यात किंवा त्याच्या पुढच्या याच्यात आता ती शेतकरी बसतील, म्हणजे त्यांचा फायदा होणार. म्हणजे आता याच्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी हे बसणार आहे. आणि आता देवेंद्र फडणवीस जास्त काळ तुम्ही ही गोष्ट लांबवू शकत नाही कर्जमुक्तीची. तुम्हाला जरी वाटत असेल मी यांना फसवलं, खेळवलं, गंडवलं, तर तसं नाही. तुम्ही 29 पर्यंत जाशालच ही कर्जमाफीचा मुद्दा घेऊन, अशी आता शक्यता राहिली नाही. हा, शेतकरी नेत्यांबद्दल तुम्ही अपभ्रंश किंवा म्हणजे भ्रम निर्माण करू शकता. शेतकरी नेत्यांमध्ये दुई निर्माण करू शकता. शेतकरी नेते आणि शेतकरी यांच्यामध्ये फूट पाडू शकता. परंतु तुम्हाला कर्जमाफी करणं आता आवश्यकच आहे. एक GR काढला यांनी, म्हणजे त्या याच्या अगोदर जी बैठक झाली होती सह्याद्री अतिथीगृहावर, त्याच्या अगोदर यांनी एक GR काढला आणि त्यात सांगितलं का, एकतर त्याच्यात एकदम खोटारडं सांगितलेलं आहे का शेतकऱ्यांवर कर्ज झालं आमचं. कर्ज तुम्ही त्या GR मध्ये एक शब्दाने उल्लेख केला नाही का सरकारने, म्हणजे तुमच्या भाजप पुरस्कृत सरकारने केलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालामध्ये हस्तक्षेप जो केला त्याच्यामुळं कर्ज झालं हे मात्र तुम्ही लिहिलेलं नाही. पण अवकाळी झाली, अतिवृष्टी झाली, याच्यामुळं कर्ज झालं. आमच्यावर कर्ज निसर्गामुळे नाही झालं. आम्ही निसर्गाशी लढू शकणारे लोक आहेत. आमच्यावर कर्ज हे भाजपच्या करंट्या वृत्तीमुळे झालेलं आहे, करंट्या आणि नीच मानसिकतेमुळे झालेलं आहे. ते तुम्ही GR मध्ये लिहिलं नाही. मला हे सांगायचं, समिती तुमची चुलीत घाला, त्या समितीने काही साध्य होणार नाही. ते कोण परदेशी माणूस आहे IAS त्याच्या अध्यक्षतेखाली. अरे कशाला, तो मुख्यमंत्र्याचा आर्थिक सल्लागार आहे. अरे कशाला तुला समिती पाहिजे? एका दिवसात उद्धव ठाकरे जर निर्णय घेऊ शकतात कर्जमुक्तीचा, मग इतकं काय तुम्ही असा कोणता अभ्यास करणार आहे? आणि उद्धव ठाकरे यांनी सुद्धा ज्या शेतकऱ्याला गरज आहे त्यालाच कर्जमुक्ती दिली. उठसूट बच्चू कडू सारखे आहे किंवा विखे पाटील असे आहे ना शेतकरी तथाकथित, यांना नाही कर्जमुक्ती दिली. खऱ्या शेतकऱ्यांनाच कर्जमुक्ती उद्धव ठाकरे यांनी दिली होती. आणि त्याच्यासाठी अभ्यास वगैरे काही लागत नाही. आता डिजिटल जमाना आहे, सगळा डाटा सरकारकडे असतो. 2 मिनिटात नाही 2 तासात तुम्ही कोणाला कर्जमाफी होईल याचा डाटा तयार करू शकतात. AIचा जमाना आहे आणि AIच्या जमान्यात तुम्ही असे 6-6, 8-8 महिने घेतात. ठीक आहे, तुमचा तो हलकटपणा आहे. ठीक आहे, तुम्हाला शेण खाल्ल्याशिवाय जमत नाही. समिती 6 महिन्यासाठी काही गरज नाही. मूळ मुद्दा तर आम्हाला कर्जमुक्ती कशाला पाहिजे, तर तुमच्या नालायकपणामुळे आमच्यावर कर्ज झालेलं आहे. आणि आम्हाला जर तुम्हाला वाटत असेल कर्जमुक्ती किंवा कर्जमाफी नको, तर ठीक आहे, आम्हाला आमच्या मालाला भाव द्या, भावांतर योजना जाहीर करा. कशाला पाहिजे आम्हाला कर्जमाफी? हे जे कर्ज झाले आमच्यावर हे सरकारचं पाप आहे. आणि जे लोक फुकट खातात, जे शेतकऱ्यांना नाव ठेवतात, त्यांचे पाप आहेत. आणि मुळात हे जे शेतकरी आहेत हे हिंदू आहेत. हिंदू शेतकरी 99% असताना हिंदू शेतकऱ्यांवरचं कर्ज किंवा त्यांच्या आत्महत्या हे सरकारचं पाप आहे. तथाकथित हिंदुत्ववादी सरकारचं पाप आहे. म्हणून हे कर्ज सरकारनेच फेडलं पाहिजे. कोणी म्हणतं ना, भाजपचे काही लोक, त्यांचे आहेत माझ्याकडे स्क्रीनशॉट, का मी शेतकरी आहे आणि माझा कर्जमाफीला विरोध आहे, आमच्या टॅक्समधून. तुमचा टॅक्स नाही, आम्ही सुद्धा टॅक्स भरतो. आणि तू किती टॅक्स भरले रे भाड खाऊ?
तुझ्यापेक्षा जास्त टॅक्स आम्ही भरतो आणि टॅक्स भरून सुद्धा आम्ही तुम्हाला फुकट पोचतो, फुकट खाऊची अवलाद कुठली. आणि आम्हाला शेतकऱ्यांना कर्जमाफी नको. कर्ज आमच्यामुळे नाही झाले, तुमच्यामुळे झाले आणि सरकारच्या नालायकपणामुळे झाले. तर मित्रांनो, ठीक आहे, आता 26 ची तारीख घेतली, जून 2026 ची तारीख घेतली ना, ठीक आहे. आता जास्त शेतकरी त्याच्यात बसतील आणि शक्तीपीठ महामार्ग 80,000 कोटीचा करायला तुमच्याकडे पैसे, करोडो रुपये खर्चून वाढवण बंदर करायला तुमच्याकडे पैसे, कुंभमेळ्यासारख्या गोष्टीसाठी इथं UP बिहारचे नंगे साधू हिंडणार आहेत नाशिकमध्ये येऊन, ती गोष्ट करण्यासाठी तुमच्याकडं 15-15, 16-16 हजार करोड रुपये. मग इथला गोरगरीब बहुजन शेतकरी जगण्यासाठी किंवा त्याला टिकवण्यासाठी तुमच्याकडे जर पैसे नसतील, तर तुमच्या मनात शेतकऱ्यांबद्दल द्वेष आहे, राग आहे, असं त्याचा अर्थ होतो. का आता काही लोक म्हणतील ते कुंभमेळा मग धार्मिक गोष्ट आहे. ती आमची गोष्ट नाहीये, ती UP बिहारची नालायक साधू लोकांची गोष्ट आहे. आमची संस्कृती वारकरी संस्कृती. म्हणजे वारकरी संप्रदायाला तुम्ही किती पैसे दिले आणि त्या नंग्या साधूसाठी किती पैसे देऊ राहिले. ठीक आहे, मुद्दा एवढाच आहे का शेतकऱ्यांची कर्जमाफी हा जो मुद्दा आता पुढे गेलेला आहे, याच्यात बच्चू कडू हे दोषी आहेत. त्यांनी आंदोलन देवेंद्र फडणवीस यांच्या सोयीसाठी केलंय, पण अजित नवले सारख्या लोकांनी हा किल्ला लढवून किमान तारीख तरी जाहीर केली. आणि बच्चू कडू हा देवाभाऊचाच भिडू आहे एवढं नक्की, हे आता सिद्ध झालेलं आहे. धन्यवाद मित्रांनो, चॅनलला लाईक करा, लोकांना हा व्हिडिओ बघू द्या, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा जास्तीत जास्त लोकांपर्यंत. धन्यवाद.